हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम्, ईशान चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच, अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं, श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं. हरे नमः हरे नमः. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरा पडे. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरा पडे. प्रवचन शिवेरूपी निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी ग्रंथातील 12व्या अध्यायामधील 11व्या श्लोकावरती ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज या मनुष्य देहात आलेल्या जीवाला उपदेश करत आहेत. बाकी जो कृष्ण परमात्म्यांना अर्जुनाला उपदेश केलेला आहे आणि अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंतांनी म्हटलं, हे अर्जुना, हा जो तुझ्या ठिकाणी मोह निर्माण झालेला आहे, तर तो मोह नष्ट होण्याकरिता तुला तुझ्या आत्मस्वरूपाची ओळख होणं अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत तुला तुझ्या आत्मस्वरूपाची ओळख होत नाही, म्हणजे आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होत नाही, तोपर्यंत मात्र तुझी भ्रांती निवृत्त होणार नाही. आणि ज्या भ्रांतीमुळे तुला दुःख भोगावं लागत आहे, तर ते दुःख सुद्धा निवृत्त होऊ शकत नाही. असा बोध भगवान परमात्म्यानं अर्जुनाला केलेला आहे. आणि तोच बोध ज्ञानेश्वर महाराज या नरध्यात आलेल्या जीवाला करत आहेत की शरीर संबंधानं जीवाला दुःख भोगावं लागत आहे. मग जीवाला अनादिकालापासून शरीर मिळतच गेले, तर ते का मिळाले? तर जीवाच्या ठिकाणी जे काय पाप आणि पुण्य मिश्रित जे कर्म होत, तर त्या कर्मामुळं शरीर मिळतच गेले. मग जस जीवाकडून कर्म घडल्या गेलं, तस तस त्या जीवाला त्या कर्माप्रमाणे निश्चितच शरीर प्राप्त होत गेले. मग पुण्य पुष्कळच्या प्रमाणात झाला असल तर स्वर्गाचे भोग
मिळत असतात. आणि जर काय दुःख जास्त म्हणजेच पाप जर जास्त झालेला असेल कर्मामध्ये, तर नीच योनीला शरीर प्राप्त होत असतात आणि दुःखाचे भोग भोगावेच लागत असतात. म्हणून अनादी कालापासून हा जीव शरीर घेतच आलेला आहे. मग कधी 2 पायाचं शरीर मिळालं असल, कधी 4 पायाचं शरीर मिळालं असल, कधी अनेक पायाचं, जसं की गोमीला अनेक पाय आहेत तसं अनेक पायाचं कधी कधी शरीर प्राप्त झालेलं असल, कधी कधी बिगर पायाचे शरीर प्राप्त झालेले असतील. असे अनेक प्रकारचे शरीर या जीवाला प्राप्त झालेले होते आणि प्रत्येक देहात जीव गेल्यानंतर त्याला त्या देहाचे संस्कार जीवानं सोबतच आणलेले आहेत. आणि अशा अनेक शरीरामध्ये फिरून 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 शेवटी तो जीव या मनुष्य देहाला प्राप्त झालेला आहे. मग अनादी कालापासून जे काही दुःख या जीवाच्या पाठीमाग लागलेलं आहे, आता दुःख अनेक प्रकाराचे असतात, पण सर्वात मोठं दुःख म्हटलं की मृत्यूचं आणि जन्माचं दुःख आहे. हे अनादी कालापासून जीवाच्या पाठीमाग लागलेलं आहे. जन्म जन्म झाला की काही काळ शरीर राहत असत आणि कालांतराने ते शरीर परत नष्ट होत असत. आणि एक शरीर येऊन नष्ट झालं की पुन्हा पुढचं शरीर त्याला प्राप्त होतच असत, की जोपर्यंत आपल्याकडं कर्म शिल्लक आहे तोपर्यंत जीवाला शरीर मिळतच असतात. मग जीवाला आपलं कर्म कसं करायचं यावर शरीर आधारित असतात. जर काही कर्म एकदम पुण्य कर्म झालं तर स्वर्गाधिक भोग जीवाला भोगण्याकरता मिळत असतात. कधी वैकुंठात जीव जात असतो, कधी स्वर्गात जीव जात असतो आणि तिथं पुण्याचं जे काही फल आहे तर ते दिव्य भोग आहे, तर ते दिव्य भोग हा जीव भोगत असतो. आणि जोपर्यंत आपल्याकडे कर्माचा साठा आहे तोपर्यंतच स्वर्गात जरी जीव गेला तरी तोपर्यंतच त्याला स्वर्गातले भोग भोगता येत असतात. आणि कर्माचा साठा पुण्याचा साठा नष्ट झाला की लगेच तिथं देहपातानंतर त्या जीवाला परत मृत्यू लोकांमध्येच यावं लागतं. हे कार्य केवळ फक्त आपलं जे काही शिल्लक कर्म असतं त्या कर्मामुळे पुढं शरीर मिळतच असत. आणि खूप काही पाप मिश्रित कर्म झालं तर अधोगतीला जीव जात असतो, म्हणजेच नरकाला जीव जात असतो. 84 लक्ष योनीमध्ये जीव सतत फिरत असतो. मग या शरीर प्राप्त होण्याकरिता केवळ एक कर्मच आहे. आणि जोपर्यंत आपलं कर्म शिल्लक राहत असतं तोपर्यंत जीवाला शरीर मिळतच असतात. मग एक शरीर गेलं की दुसरं शरीर प्राप्त होतं, ते शरीर गेलं की परत तिसरं शरीर प्राप्त होत असतं. हे कुठपर्यंत असतं तर जोपर्यंत आपलं कर्म शिल्लक असतं तोपर्यंत ते कर्माचे फल भोगण्यासाठी शरीर मिळतच असतं. म्हणून इथं नाथराय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता तुम्ही अनादी कालापासून जे काय इतर देहामध्ये फिरत फिरत आलात तर शेवटी या मनुष्य देहाला आलेला आहे. मग जीव का जर एकदा मनुष्य देहात आला तर मग जीवाचा इथं विवेक करता येतो. विवेक केल्यानंतर आपल्या आत्मस्वरूपाची आपल्याला यथार्थ ओळख करून घेता येते. आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची यथार्थ ओळख होत नाही तर तोपर्यंत मात्र आपलं फिरणं चालूच राहत. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा.
हे राट गाडग चालूच असत. म्हणून जर आपल्याला दुःख निवृत्त करायचं असेल तर मग आपल्याला कर्म सर्व संपवावं लागत असत. जोपर्यंत कर्म आपलं संपत नाही तोपर्यंत आपल्याला ही येरझार मात्र चुकवता येत नाही. आणि हे सर्व कार्य आपल्याला या मनुष्य देहामध्ये करता येतं. इतर देहात हे कार्य करून घेता येत नाही. मग मनुष्य देहाला जीव आल्यानंतर मग इथं माऊली म्हणतात की तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. मग आता तुम्ही मनुष्य शरीराला आलात तर मग तुम्हाला ही जी काही शरीराला येण्या जाण्याची जी काही तुम्हाला क्रिया घडत आहे, सतत सतत शरीराला यावं लागत आहे, तर हे मग जन्म आणि मृत्यू याच तुम्हाला आत्यंतिक निवृत्ती करता येत आहे. मग जन्माची आणि मृत्यूची आत्यंतिक निवृत्ती करण्याची सोय कुठे आहे तर केवळ या मनुष्य देहामध्येच आहे. इतरित्र जे काही देह प्राप्त झालेले आहेत तर त्या देहामध्ये केवळ भोग येऊनच आहे. मग एक मनुष्य शरीर वगळता बाकीच्या योनीमध्ये जरी जीव गेलेला असल तरी त्याला भोगाशिवाय दुसरं काहीच प्राप्त करता येत नाही. म्हणून आता मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे तर मग इथे आपल्याला विवेक जागृत करता येतो. मग माऊली म्हणतात की आता तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला तर मग तुम्हाला ही काही जन्म आणि मृत्यूच सतत येरझार पाठमाग लागलेली आहे तर ती येरझार मात्र तुम्हाला संपवता येते. ती या मनुष्य देहामध्येच संपवता येते. म्हणून मनुष्य देहात कर्म आपल्याला जे काही पूर्वी घडलेलं आहे, मग क्रियामान कर्म असल, संचित कर्म असल, मग क्रियमान आणि संचित कर्मापासून जे काही प्रारब्ध कर्म तयार झालेलं आहे तर त्या प्रारब्ध कर्माचाच आपल्याला काय करायचं आहे, ते प्रारब्ध कर्मच जीव प्रारब्ध कर्म घेऊन या मनुष्य शरीराला प्राप्त झालेला आहे तर ते प्रारब्ध कर्म भोगावंच लागतं, भोगून सारावंच लागतं असं तुकाराम महाराज म्हणतात. पूर्वीच प्रारब्ध घेऊन जीव या शरीराला आला तर तो प्रारब्ध घेऊन आलेला असतो आणि ते प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं. पण इथं नाथराय मात्र म्हणतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. मग नाथ महाराज तर म्हणतात की जर आपल्याला हरीची कृपा झाली तर आपल्याला जे काय प्रारब्ध आहे तर त्या प्रारब्धाचाच नाश होतो. मग आता तुकाराम महाराजही सांगतात आणि नाथराय पण सांगतात, पण दोन्हीच्या म्हणण्याचा समन्वय आपल्या लक्षात घेणं महत्वाचं आहे. जोपर्यंत तुकाराम महाराज आणि नाथराय म्हणतात त्या दोन्हींचा जरी वाच्यार्थाने वेगवेगळं त्यांनी अर्थ काढलेला असेल तरी लक्षार्थाने अर्थ मात्र एकच आहे. फक्त आपल्याला त्याची समन्वय आपल्याला साधता आला पाहिजे. म्हणून इथं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणतात की जे काय आपलं कर्म आहे तर त्या कर्मामुळे आपल्याला शरीर प्राप्त होत असतं आणि शरीर प्राप्त झालं की मग जन्म आणि मृत्यूचं दुःख आपल्या पाठीमाग निश्चितच लागलेलं आहे. जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत आपल्याला पुढचं शरीर मिळतच आहे. म्हणून आपल्याला कर्माचा इथं बाध झाला पाहिजे, कर्म आपलं संपलं पाहिजे. जोपर्यंत कर्म संपत नाही तोपर्यंत आपला पुढचा मार्ग चालूच राहत असतो. म्हणून कर्म कशामुळे होतं, देह कशामुळे प्राप्त होतो यावर अगदी मस्त विवेचन महाराजांना सांगितलेलं आहे. मग जोपर्यंत आपल्याला शरीर प्राप्त होत असत तोपर्यंत शरीराकडून कर्म होतच असत. म्हणून मनुष्य देहात मात्र त्या कर्माचा आपल्याला त्या कर्मातून आपल्याला मोकळ होता येत असत. म्हणजे पाप पुण्य जे काही दोन्ही कर्म आहे तर दोन्ही कर्मापासून आपल्याला मुक्त होता येत. म्हणजेच आपल्याला जर कर्मच आपल्या पाठीमाग राहिलं नाही,
कर्म जर संपलं तर पुढे शरीर आपल्याला प्राप्त होत नाही. आणि शरीर जर प्राप्त नाही झालं तर मग आपल्याला जन्माचं आणि मृत्यूचं दुःखच आपल्या पाठीमागे राहत नाही. म्हणून नाथ ज्ञानेश्वर महाराज नेहमी म्हणतात की जन्म कोणाचा असतो आणि मृत्यू कोणाचा असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपल्या आत्मस्वरूपाचा जर विचार केला तर आत्मस्वरूपाचा विचार केला की आपल्याला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जन्मही नाही आणि मृत्यू नाही, ही गोष्ट लक्षात येत असते. पण ही आपल्याला संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय कळत नाही. म्हणून जीवन संतांच्या सानिध्यात जायला पाहिजे. आणि संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला जो काही जन्म आणि मृत्यूचा हा जो फेरा अनादी कालापासून आहे तर तो संपवता येतो. मग शरीर आलं की दुःख आलं. शरीर संबंधानं दुःख आपल्या पाठीमागे लागलेलं आहे. मग शरीराला कारण काय आहे तर शरीराला कारण एकतर मुळात दुःखाला कारणच शरीर आहे. कारण जोपर्यंत आपण शरीरावरती सत्युत्व बुद्धी ठेवत आहोत तोपर्यंत आपल्या पाठीमागचं दुःख निवृत्त होत नाही. म्हणून दुःखाला कारण शरीर आहे. आपल्याला वाटतं की दुःखाला कारण शरीर आहे तर सुसुप्ती अवस्थेत शरीर असताना दुःख का नसतं, तर तिथं शरीराचा विसर पडलेला असतो. जे काही आपले इंद्रिय आहेत तर ते इंद्रिय उपादान कारणात लीन झालेले असतात. म्हणून त्या ठिकाणी कुठलाच व्यवहार होऊ शकत नाही आणि देहाची आपल्याला आठवण नसते. म्हणून तिथं कुठल्याच प्रकारचं दुःख होत नाही. पण दुःखाला कारण काय आहे तर शरीराशी तादात्म्य आहे. मग दुःखाला कारण शरीर आहे आणि मग शरीराला कारण काय आहे आपण थोडक्यात विचार करू. हे जे जन्म आणि मृत्यूचे दुःख आपल्या पाठीमागे लागलेलं आहे याला कारण काय असेल तर शरीर आहे. आणि शरीराला कारण काय असेल तर धर्म आहे. म्हणजे पुण्य आणि पाप. मग पाप आणि पुण्य हेच शरीराला कारण आहे. बर ठीक आहे, पाप पुण्यामुळे शरीर भेटतं. मग पाप पुण्य कशामुळे होतात, पाप पुण्याला कारण काय असावं असाही थोडक्यात आपल्याला विचार करावाच लागेल. मग पाप पुण्याला कारण आहेत राग आणि द्वेष. मग राग दोषामुळेच आपलं पाप पुण्य आपल्या हातून घडत असतं. मग राग दोष जर पाप पुण्याला कारण आहे तर मग राग दोषाला कारण काय आहे. मग राग दोषाला कारण की अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान आहे. पहा कशी लिंक लागलेली. मग अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळेच राग द्वेष आहेत. मग अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला परत काय कारण आहे तर त्याला भेद ज्ञान आहे. मग जोपर्यंत आपल्या ठिकाणी भेद ज्ञान असेल तोपर्यंत अनुकूल आणि प्रतिकूल हे आपल्या ठिकाणी होणारच. म्हणून अनुकूल प्रतिकूल ज्ञानास फक्त भेद ज्ञानच कारण आहे. बर आता इतक्यावरही टेकत नाही तर मग पुढं भेद ज्ञानाला काय कारण आहे तर भेद ज्ञानाला आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान हेच कारण आहे. मग आपल्या आत्मस्वरूपाचं जर आपल्याला यथार्थ ज्ञान झालं तर मात्र मग शरीराचं आपल्याला पुन्हा प्राप्त होऊ शकत नाही. शरीर जर प्राप्त झालं नाही तर मग आपल्याला जन्म आणि मृत्यूचं दुःखच आपल्या ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून अशी एक शिडी तयार झालेली आहे. मग शेवटी हे पहा महाराज नेहमी सांगायचे पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये ओटरंडी राहत होत्या.
मातीच्या गाडग्याच्या अशा एकावर एक गाडगे ठेवून उटरंडी ठेवत होते. 10-12 गाडगे ठेवायचे. मग त्या उटरंडीच्या बुडाचं एक जर गाडग आपण फोडलं तर बंदी उतरण पुन्हा पडल्याशिवाय राहत नाही. ती उतरंडच राहत नाही, तर पूर्ण वरती जे काही आपण गाडगे ठेवलेले होते तर ते पूर्ण गाडगे खाली पडत असतात. आणि मग तसं जर उतरंडीच बुडातलं गाडग आपण फोडलं तर बंदी उतरंड खाली पडते, उतरंडच अस्तित्वात राहत नाही. तसं या शरीर दुःखाला जे जे काही कारण आहे, तर याचं आपण जर कारणाकडे गेलो तर शेवटचं एक कारण आहे की ते आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. मग ते आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान जोपर्यंत निवृत्त होत नाही आणि आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होत नाही, तोपर्यंत आपल्याला जे शरीर आपल्याला जे काही जन्म आणि मृत्यू शरीराच्या माग लागलेला आहे, जीवाच्या माग शरीर रूपानं, तर ते मात्र निवृत्त होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला स्वस्वरूपाचं अज्ञान निवृत्त करायचंय. जर का स्वस्वरूपाचं अज्ञान निवृत्त झालं तर भेद ज्ञानाची निवृत्ती होत असते. भेद ज्ञानाची निवृत्ती झाली की अनुकूल प्रतिकूल ज्ञान निवृत्त होत असतं. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञान निवृत्त झालं तर राग द्वेष निवृत्त होत असतात. आणि राग द्वेष निवृत्त झालं की पाप पुण्य म्हणजे धर्म निवृत्त होत असतात. आणि पाप पुण्य निवृत्त झाले म्हणजे शरीर मिळत नसतं, कारण शरीर हे पाप पुण्यामुळे मिळत असतं. आणि शरीराला कारण काय असेल तर मग ते आपलं फक्त कर्मच आहे. मग पाप मिश्रित कर्म असो किंवा पुण्य मिश्रित कर्म असो, कारण पाप पुण्यामुळेच आपल्याला शरीर आहे आणि शरीरामुळे जन्म आणि मृत्यूचं दुःख आहे. मग या सर्वांना कारण केवळ आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून आपल्याला अज्ञानाचा नाश करायचा आहे. पहा की अज्ञानाच्या निवृत्ती वाचून सर्व दुःखांचा आत्यंतिक नाश इतर कोणत्याही उपायाने होऊ शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा जन्म मृत्यूचा नाश करण्यासाठी किंवा जन्म मृत्यूतून आपल्याला मुक्त होण्यासाठी, किती प्रकारचा जरी आपण प्रयत्न केला तरी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञानच महत्वाचं आहे. आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय इतरत्र किती प्रयत्न करा तर त्या कोणत्याही प्रयत्नानं आपल्याला त्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती कधीच होऊ शकत नाही. ही मात्र काळ्या दगडावरची रेष आहे. कारण काय आहे की ज्याच्या अज्ञानानं जे भासत असत तर ते त्याच्याच ज्ञानानं निवृत्त होत असत. म्हणून आपल्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं आपल्या पाठीमाग जन्म आणि मृत्यूचं दुःख लागलेलं आहे. म्हणून आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय त्याची निवृत्ती होऊ शकत नाही. हा मात्र वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे. मग पहा की दोरीवर आपल्याला सर्पाची प्रतीती होत आहे. मंद अंधकारामध्ये जर दोरी पडलेली असेल आणि त्या ठिकाणी पुरेपूर प्रकाशही नाही आणि पुरेपूर अंधार देखील नाही, अशी मधली सांज वेळ असते आणि त्या सांज वेळेमध्ये त्या दोरीवरच आपल्याला सर्पाचा भास होत असतो. मग दोरीचं यथार्थ ज्ञान झालं नाही की त्या दोरीच्या अज्ञानामुळेच काय होत असतं की दोरीवर सर्पाचा भास होत असतो. आणि जर त्या दोरीचं यथार्थ ज्ञान झालं तर त्या ठिकाणी सर्पच नाही असा आपला निश्चय होत असतो. तसं आपल्याला आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं आपल्या पाठीमाग जन्म आणि मृत्यूचं दुःख लागलं हा केवळ भासच आहे. वास्तविक जन्म ठरत नाही आणि मृत्यू देखील ठरत नाही. या जन्म आणि मृत्यू या केवळ कल्पना आहेत, केवळ कल्पना आहेत. माऊली म्हणतात की
जन्म आणि मृत्यू हे वास्तव काहीच नाही, या सगळ्या कल्पना आहेत. मग या कल्पना टाकायच्या. हे पहा, एका पाण्याचा अथांग सागर आहे आणि त्या अथांग सागरामध्ये वाऱ्याच्या परिणामामुळं आपल्याला लाटा दिसत आहेत. अशा लहान मोठ्या खूप लाटा दिसत आहेत. मग त्या लाटा जर आपण हातात धरल्या तर आपल्या हातामध्ये शेवटी पाणीच येत. मग दिसत असताना, लाटा दिसत असताना देखील पाणीच येत आणि शेवटी हवा बंद झाली आणि ज्या काही लाटा आपल्याला दिसत होत्या त्या स्थिर झाल्या. मग वाऱ्याच्या परिणामामुळे त्या पाण्यावर लाटाचा जन्म झाला आणि वाऱ्याचा परिणाम थांबला की त्या लाटाचा त्या मृत्यू झाला, असं आपल्याला म्हणता येणार नाही. मग पाण्यावर तरंग किंवा लाटा भासल्या तरी ते पाणी जशा तसंच आहे, पाण्यावर काहीच विकार झाला नाही. आणि जरी ते लाटा किंवा तरंग पुन्हा नाहीशा झाल्या म्हणजे त्या मेल्या असं आपण कधीच म्हणू शकत नाही. म्हणून तर माऊली म्हणतात की हे उपजे आणि नाशे ते माया व शेदिशी, एरवी तत्वता वस्तू जी असे ते अविनाशीची. माऊलीने छान ओवी दिलेली. ते म्हणतात हे उपजे आणि नाशे ते माया व शेदिशी. हे जे उत्पन्न व्हायलंय आणि याचा नाश व्हायलाय हे काहीच खरं नाही. हे केवळ मायेमुळे होत, म्हणजेच अज्ञानामुळे होत आहे. फक्त आपल्याला प्रतीती येते हे उत्पन्न झालं आणि याचा नाश झाला. काही उत्पन्न होत नाही आणि काही कशाचा नाश देखील होत नाही. मग फक्त उत्पन्न होणं म्हणजे त्याचा जन्म होणं, नाश होणं म्हणजे त्याचा लय होणं. म्हणजे उत्पत्ती आणि नाश या दोन्ही देखील कल्पनाच आहेत. म्हणून आपल्याला वाटतं की देहाची उत्पत्ती झाली आणि देहाचा नाश झाला. नव्याने देह उत्पन्न होतही नाही आणि देहाचा नाशही होत नाही. आपल्या आत्मस्वरूपावरच देहाची केलेली एक कल्पना आहे. मग आपल्या आत्मस्वरूपाचं जर यथार्थ आपल्याला ज्ञान झालं तर मग हे शरीर आपल्या ज्ञानावरच अध्यस्त आहे, हे आपल्या ज्ञानावरच किंवा आत्मस्वरूपावरच कल्पित आहे असं आपल्याला यथार्थ आत्मस्वरूपाचं ज्ञान होत असतं. त्यावेळेस ज्या वेळेस ज्ञान होईल त्याच वेळेस देहाची आत्यंतिक निवृत्ती होतच असते. नवे नवे देह हा म्हणण्यापुरताच असतो, भासमान असतो. वास्तविक देहच नाही, हा फक्त भासमान आहे. आपल्या आत्मस्वरूपावर प्रतीती मात्र आहे, तो कल्पित आहे अशी अनुभूती आपल्याला येत असते. म्हणून इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे उपजे आणि नाशे ते माया व शेदिशे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीची. वास्तविक जर विचार केला तर आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्मही नाही आणि मृत्यू देखील नाही. मग जन्म आणि मृत्यू या केवळ केवळ भ्रांतीने केलेल्या कल्पना आहेत असं जोपर्यंत आपल्याला यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत मात्र अज्ञान निवृत्त होत नाही. आणि अज्ञान निवृत्त होत नाही तर ते अज्ञानच आपल्याला जन्म मृत्यूला कारण आहे. म्हणजेच जन्म मृत्यूचे हे जे अनादिकालापासून दुःख आपल्या पाठीमाग लागलेलं आहे याला कारण केवळ आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून आपण अज्ञानाचा नाश करायचा आहे. मग अज्ञानाचा जर नाश केला तर मग आपल्या ठिकाणी जन्मही राहत नाही आणि मृत्यू देखील राहत नाही. म्हणून आपल्याला फक्त अज्ञानाचा नाश करायचा आहे. कारण नसलेलं आपण पुढीलाचे ओझे आपल्या माथा घेजे, का न दाटीजे धनुर्धरा. या जीवानं काय केलेलं आहे की या शरीराचं नसलेलं ओझ आपल्या माथ्यावर घेतलेलं आहे. मग दुसऱ्याचं ओझ जर आपल्या माथ्यावर आपण घेतलं तर त्याच्या वजन आपण दबणारच आहोत, त्या वजन आपल्याला दुःख होणारच आहे. म्हणून हे ज्याची त्याच्यावर लावून टाकायचं.
आपल्याकडे काही ठेवायचं नाही. म्हणून आपल्याला फक्त अज्ञानाचा नाश करायचा आहे. अज्ञानाचा नाश केला की आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जन्म आणि मृत्यू नाहीच अशी आपल्याला अनुभूती येत असते. म्हणजे माऊली म्हणतात की तैसा शरीराचा लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. माऊली म्हणतात की जरी या शरीराचा लोप झाला तरी प्राण्याच्या मूळ स्वरूपाचा कधीच नाश होऊ शकत नाही. आणि हा नाश होत आहे असे जे तुम्हाला वाटतंय ते केवळ भ्रांतीमुळे वाटतंय. म्हणूनच अज्ञान किंवा भ्रांती गेली पाहिजे. मग जोपर्यंत आपलं अज्ञान जात नाही तोपर्यंत आपल्याला यथार्थ आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आत्मस्वरूपाची ओळख होऊ शकत नाही तोपर्यंत आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. मग जोपर्यंत आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत आपल्याला शरीर प्राप्तच होणार आहे. एक शरीर भेटलं की ते शरीर नष्ट होणार, पुन्हा दुसरं शरीर भेटणार. या सर्व ज्या काही शरीरावरती ज्या काही आपण कल्पना केलेल्या आहेत तर या कल्पनेनं आपल्याला दुःख आहे. बरं, ह्या कल्पना आपल्याला टाकता येतात. माऊली म्हणतात की आमुचा प्रकृती पलीकडील भावो, जरी कल्पने विन लागसी पाहो, तरी माझी भूते हे वाहो, जे मी सर्व म्हणूनी. या सर्व जर कल्पना टाकल्या, मग कोणची कल्पना? मुळात अशा अनेक कल्पना केलेल्या जीवानं. मग मुख्य कल्पना की मी देह आहे ही कल्पना टाकायची. बरं, या कल्पनेतून जर आपण बाहेर निघलो तर देहावरून आपण जीव दशेवर येत असतो. मग कधी कधी म्हणतो की देह मी नाही, पुन्हा म्हणतो जीव मी आहे. पुन्हा आपल्याला असं ज्ञान होत असत की जीव देखील आपण नाहीत. जीव म्हटलं तर हा केवळ कुटस्थ चैतन्याचा आभास आहे. आणि आपण आभास नाही तर आपलं आत्मस्वरूप हे कुटस्थ चैतन्य आहे. म्हणजे मी शरीर तर नाहीच नाही, इंद्रिय नाही, प्राण नाही, मन नाही, मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, आणि मी कारण देह सुद्धा नाही. कारण या सर्वांचा मी साक्षी आहे. असं जर आपण साक्षीत्व लक्षात घेतलं, मग साक्षी काय होत असतो की त्या पदार्थ पाहणाऱ्या जे काही पदार्थाचं प्रकाशन केलेलं आहे तर ते पदार्थ वेगळे असतात आणि त्या पदार्थाचं प्रकाशन करणारा जो साक्षी आहे तो त्या पदार्थाहून वेगळा असतो. जसं की आपण कोर्टामध्ये जर एखादी केस गेली आणि तिथे जर आपण साक्षी झालो, मग साक्षीकडे एकच काम असतं, जे काही आरोपी आणि फिर्यादी असतात दोन्हीचा वाद झालेला असतो तर तो स्वतः आपण पाहिलेला असतो. मग तो वाद आपण पाहिलेला असतो, त्याची आपण साक्षी देत असतो की ते जे यांनी अगोदर आपण म्हणतो का यांनी अगोदर काहीतरी त्यांना त्रास दिला, नंतर त्यांनी मग याला त्रास दिला, त्या त्रास देण्या घेण्यामध्ये यांचा वाद झाला आणि वादाचं रूपांतर भांडणामध्ये झालं आणि दोघांनी एकमेकाला मारलो. मी हे माझ्या डोळ्यासमोर पाहिलं. मग पाहणारा तो त्यांच्याहून वेगळाच राहत असतो. असं जे साक्षी चैतन्य आहे, मग देहाहून वेगळं, देहाला प्रकाशन करणार. मग स्थूल देह आला. स्थूल देह म्हटलं की आपण नेहमी चिंतनात विषय येत असतो. आपल्या स्थूल देह हा 25 तत्वाचा आहे, मग ते 25 तत्व आपण नाही. सूक्ष्म देह आहे तो 17 तत्वांचा आहे, तो 17 तत्व आपण नाहीत. कारण नावाचा देह आहे. कारण स्थूल देह आणि सूक्ष्म देह या दोन्ही देहाच्या सापेक्ष असणारा जो तिसरा कारण नावाचा देह आहे, म्हणजेच आपल्याला दोन देहाचं अज्ञान
हा तिसरा देह देखील मी नाही. तर स्थूल देहाचा निराश होत असतो, सूक्ष्म देहाचा बाध होत असतो, आणि जो काही कारण नावाचा देह आहे तर कारण नावाच्या देहाची आत्यंतिक निवृत्ती होत असते. मग असं जर आपल्याला कारण देह म्हणजेच अज्ञान, मग हे अज्ञान जर आपल्या ठिकाणी राहू शकत नाही, तर त्या अज्ञानाचं जर आपण प्रकाशन केलं तर अज्ञान कशाने जात असतं की ते ज्ञानानेच जात असतं. जसं महाराज नेहमी सांगायचे, आपल्याला एक खूप वर्षाची एक गुहा आहे पर्वतामध्ये, त्या गुहेमध्ये सर्व अंधारच आहे आणि ती गुहा अनादी कालापासून आहे. मग त्या गुहेतला जर आपण अंधार बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागलो तर त्याला कोणते साधन आपल्याला उपयोगी पडतील? तर लाट्या काट्यानं मारून तो अंधार बाहेर निघू शकत नाही. खोर फावड घेऊन तो अंधार बाहेर काढायचं ठरवलं तरी तो बाहेर अंधार निघू शकत नाही. बर, एखादा ग्रस्त त्या गुहेच्या पुढं नामस्मरण करत राहिला तर नुसत्या नामस्मरणानं देखील त्या गुहेतला अंधार निवृत्त होऊ शकत नाही. एक म्हणला मी जप करत बसल तर अंधार निवृत्ती करिता, तर त्या जपानं सुद्धा तो अंधार निवृत्त होऊ शकत नाही. कारण अंधाराच्या विरोधी जो काही प्रकाश आहे त्या प्रकाशाने त्या अंधाराची निवृत्ती होत असते. इतर उपायाने तो अंधार नाहीसा होतच नसतो. तसं इथं आपल्या अज्ञानाच्या ठिकाणी आपण निवृत्ती करण्याचं ठरवलं तरी इतर उपायांनी अज्ञान निवृत्त होऊ शकत नाही. तर अज्ञान निवृत्ती करिता एक अज्ञानाच्या विरोधी जे ज्ञान आहे तर त्या ज्ञानानंच अज्ञानाचा निराश झाल्याशिवाय राहत नाही. मग ज्ञानानेच अज्ञानाचा निराश होतो, म्हणजेच अज्ञानाचा बाध होतो, आणि अज्ञानाचा बाध झाला की मग केवळ ज्ञानाच शिल्लक राहत असत. मग ते ज्ञान शिल्लक राहणं हेच आपलं आत्मस्वरूपाचं एक ओळख आहे. मग तिन्ही देहाच्या पलीकडे असणारा जो काही महाकारण नावाचा एक देह आहे. मध्ये एक प्रवचन सेवा असताना असाच आपल्या साधकांना एक शंका उपस्थित केलेली होती की म्हणले महाकारण नावाचा देह आहे, महाकारण नावाच्या देहाची जी काही वाणी आहे ती परा नावाची वाणी आहे, आणि महाकारण देहाची जी काही अवस्था आहे तर ती तुरीय अवस्था आहे. आणि त्या तुरीय अवस्थेच्या पलीकडे जे खरं ज्ञान आहे, जे शाश्वत ज्ञान आहे, म्हणजे महाकारण देह म्हणजे स्वस्वरूपाचं विशेष ज्ञान, त्यालाच वृत्ती ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि या वृत्ती ज्ञानाच्याही पलीकडे, अतीत पलीकडे जे काही निव्वळ ज्ञान आहे, उपाधी रहित ज्ञान आहे, तिथे वृत्ती सुद्धा निवृत्त होत असते. त्या ठिकाणी वृत्ती सुद्धा राहत नाही. केवळ ज्ञान आहे, निरुपाधिक ज्ञान आहे, असंग असं ज्ञान आहे, अव्यवहारी ज्ञान आहे. त्या ज्ञानाच्या ठिकाणी कुठलाच व्यवहार नाही, असंग आहे, अक्रिय आहे. एवढंच नव्हे तर त्या ज्ञानाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाही, अभेद आहे. स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही,
विजाती भेद नाही. असं अभेद असणार जे काही शाश्वत असणार जे निखळ ज्ञान आहे, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा व्यवहार नाही, त्याला मी म्हणणेपणा देखील नाही. वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिशे तेथे, मी आणि माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. अशी अव्यवहार्य जी अवस्था आहे, तिथे मन देखील जात नाही, बुद्धी देखील जात नाही, कुठलीही इंद्रिय तिथपर्यंत जात नाहीत. असं असणार अवर्णनीय जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं वर्णन कशानेही करता येत नाही. अशी जी स्थिती आहे, तर ती स्थिती आपल्याला ज्ञानानं प्राप्त होत असते. आणि ज्या ज्ञानानं ती स्थिती प्राप्त झाली की मग झालेलं ज्ञान सुद्धा निघून जात असत. मग जे आपल्याला ज्या ज्ञानानं आपल्याला खऱ्या आत्मस्वरूपाची ओळख झाली, अव्यवहारी आपलं स्वरूप जे ज्ञान आहे, त्या स्वरूपाची ज्ञान झालं, त्या स्वरूपाची ओळख झाली. मग ही ज्या ज्ञानानं झाली, ज्या वृत्ती ज्ञानातून झाली, आणि त्याच वेळेस अज्ञानाची काजळी निवृत्त झाली. म्हणजे अज्ञान निवृत्त झालं, हे वृत्ती ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती होत असते. आणि अज्ञानाची निवृत्ती झाली की ज्ञान सुद्धा राहत नसत. मग अज्ञान सापेक्ष जे काही वृत्ती ज्ञान आहे, जे स्वस्वरूपाचं विशेष ज्ञान आहे, ते ज्ञान सुद्धा शेवटी राहत नाही. आणि ते ज्ञान नाही राहिले की मग आपल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कर्म राहत नाही. मग अशी आपली स्थिती अनुभवाला आपल्याला येत असते. मग आपली अनुभव स्थिती जी आहे, तर ती ब्रह्मस्थिती आहे. मग त्या ठिकाणी वाच्यता देखील राहत नाही. मी ब्रह्म हे म्हणणं देखील त्या ठिकाणी राहत नाही. कारण मी ब्रह्म म्हटलं तरी तिथं विकार आलेलाच असतो. म्हणून मी ब्रह्म असं देखील म्हणता येत नाही. तिथं अवाच्य स्थिती आहे. मग अशी स्थिती ज्या ज्ञानानं प्राप्त झाली, मग त्या ज्ञानाचं सुद्धा आपल्या ठिकाणी काम राहिलेलं नसतं. त्या ज्ञानानं सर्व कर्म सुद्धा निवृत्त झालेलं असतं. मग आपल्याला असं कळतं की जे कर्म आपल्याकडून घडले गेलं, तर ते कर्म आपल्या आत्मस्वरूपाकडून घडत नाही, तर ते कर्म एक प्रकृतीकडून घडत आहे. मग हे कर्म, सर्व कर्म प्रकृतीकडून घडत असल्यामुळं हे माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्मच नाही. मग माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्मच नाही, तर मग मला पुढचा जन्म घ्यायचं सुद्धा कामच नाही. कारण जोपर्यंत कर्ता आपण समजत होतो, तोपर्यंतच भोक्तृत्व असत. मग जर आपण या कर्माचा कर्तेपणाच आपण आपल्यावर घेऊ शकत नाहीत, कारण हे सर्व कर्म प्रकृतीच्या माथ्यावर टाकले जात. म्हणून तो म्हणतात प्रकृती करी कर्मे आणि मी केले म्हणे भ्रमे. हे सर्व कर्म एका प्रकृतीकडून होत असत. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्मच नाही. म्हणून हे कर्मानं जे शरीर भेटलेलं आहे, तर ते अज्ञानात प्राप्त झालेलं होतं. मग आता माझ्या ठिकाणी कर्मच नाही. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानाग्नी चेनी मुखे, जेने जाळिले कर्म अशेखे, तो
ब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. माऊली म्हणतात की हे पहा, ज्यांना या ज्ञानानं आपलं सर्व कर्म जाळून नष्ट केलेलं आहे, मग त्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं कर्म शिल्लक राहिलेलं नाही, तर तो मनुष्य हा ब्रह्मच आहे. फक्त मनुष्याचं शरीर धारण केलेलं ते एक उघड परब्रह्मच आहे. म्हणून हे सर्व कर्म या ज्ञानाग्नीनं सर्व नष्ट झालं. ते कर्माग्नी त्या ज्ञानानं त्या कर्माग्नीचा जळून खाक झालेला आहे. ते कर्मच जळालं, संचित जळालं, संचित कर्म जळालं, क्रियामान कर्म लागत नाही. आणि दोन्हीमुळे जे काय भेटणार प्रारब्ध आहे, म्हणून तो नाथराय मगाशी म्हणले होते, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. अशी हरीची कृपा आपल्यावर झाली. मी आणि हरी दोन नाहीत. जो हरी आहे तेच माझं स्वरूप आहे. हरीहून मी वेगळाच नाही, असा आपल्याला अनुभूती येणं म्हणजेच हरीची कृपा होणं. आणि अशी हरीची कृपा झाली की मग आपल्या ठिकाणी कर्मच राहत नाही. आणि कर्मच राहत नाही तर म्हणून आपल्या ठिकाणी पुन्हा जन्म घ्यायचं कामच राहत नाही. कारण जन्म हा कर्मामुळे भेटत असतो की पाप पुण्य करून जन्म येतो, प्राणी विषय आपला झालेला आहे. म्हणून सर्व कर्म आपल्या ज्ञानाग्नीनं नष्ट झालं, म्हणून आपल्या ठिकाणी कर्म शिल्लक राहत नाही. आणि कर्म शिल्लक नाही तर आपल्याला पुढे शरीर घ्यायचं काम नाही. तुकाराम महाराज पण म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येते पाप पुण्य अंगा. तुकाराम महाराज म्हणले हे पहा की जे काही कर्म माझ्याकडे होत, तर ते आमच्या ज्ञानाच्या अग्नीनं ते जुळून खाक झालेलं आहे. ज्ञानाग्नीनं सर्व कर्म जळून खाक झालेलं आहे. म्हणून आता आमच्या ठिकाणी काय कर्म शिल्लक राहत नाही. म्हणून तो म्हणतात की कर्म शिल्लक नाही तर मग आपल्याला पुढं शरीर प्राप्त होऊच शकत नाही. म्हणून असं आपल्याला कर्माचा नाश करायचा आहे. मग कर्माचा बाध करायचा आहे. हे कर्म आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही, हे सर्व कर्म प्रकृतीकडून घडलेलं आहे असा आपल्याला अनुभव येत असतो. म्हणून इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. या अवस्थेला जर जीव प्राप्त झाला तर मग आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी येर झारच राहत नाही. म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या खेपावर आपण ती खेपा सर्व संपवलेली असते. मग हे जन्म मृत्यू पुन्हा आपल्या ठिकाणी येऊच शकत नाही. मग आपल्याला कर्मच शिल्लक राहत नाही, पापही राहत नाही आणि पुण्य देखील राहत नाही. मग बीज भाजूनी केली नाही. आणि तुका म्हणे आम्हा जन्म मरण नाही. जी काही वासनेच बीज अज्ञान आहे, वासनेमुळे जन्म असतो. आणि त्या वासनेचं बीज काय आहे तर अज्ञान आहे. आणि ते अज्ञानच आपण जर जाळलं, ज्ञान आग्नीनं ते जर अज्ञान आपण जाळलं. आपण पंचमीच्या सणाकरिता ज्वारीच्या लया भाजत असतो. ज्वारी भाजून आपण लया तयार करतो. आणि त्या लयात आता ज्वारी पेरली की ज्वारी उगवते. पण त्या ज्वारीच्या जर लया बनवल्या आणि त्या लया जर आपण पेरल्या तर त्या पुन्हा उगू शकत नाही. एकदा जर त्या ज्ञानाग्नीनं ते आपल्या वासनेचं जे काही बीज अज्ञान आहे, तसं ते अज्ञानच जर आपल्या ज्ञानाग्नीनं जाळलं, भाजून काढलं, तर पुन्हा आपल्याला जन्म घेण्याचं काम राहत नाही. म्हणून बीज भाजूनी केली नाही. आणि तुका म्हणे आम्हा जन्म मरण नाही. म्हणून फक्त अज्ञान घालवायचे. एक अज्ञानच आपल्याला प्रतिबंध करत आहे दुःखाकरिता. म्हणून दुःख घालवायचं नाही, दुःख अजिबात घालवायचं नाही.
फक्त अज्ञान घातलं की सगळंच निवृत्त होत असत. कारण आपल्या ठिकाणी दुःख असतं तर घालवण्याचा प्रयत्न आपण केला असता, पण ते आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखच नाही, जन्मही नाही आणि मृत्यू नाही, म्हणून ते निवृत्त करण्याचा आता आपल्याला प्रयत्न देखील करायचं काम नाही. त्याचं जे काही बीज आहे, जे अज्ञान आहे, फक्त अज्ञानाचा नाश करायचा. आणि अज्ञानाचा नाश केला रे केला की बाकी कर्मच शिल्लक राहत नाही. मग जरी आपल्याकडून व्यवहार होत असेल तरी त्या कर्माचा आपल्याला बंध निर्माण होत नाही. पहा ना, जनक राजांना राज्यकारभार चालवला पण ते कर्मबंधनात अडकले नाही. परत अजिबात कर्माच्या बंधनामध्ये अडकले नाहीत. व्यवहार केला पण ते अडकले नाही. तसं इथं आपण कर्म करत असताना आपल्या ठिकाणी कर्मच लागत नाही, कुठल्याच प्रकारचं कर्म लागत नाही. हित कर्म लागत नाही, निषिद्ध कर्मही लागत नाही. म्हणून या कर्माच्या अतीत असणार आपलं स्वरूप आहे. म्हणून हे मजची स्तव झाले, माऊली म्हणतात, हे मजची स्तव झाले परी ज्ञान आहे केले, ऐशे जेने जाणितले तो सुटला गा. पहा, माऊलीने अगदी छान ओळी सांगितलेली आहे. हे मजची स्तव झाले. हा सर्व व्यवहार माझ्याशिवाय झाला नाही, पण हा मी केला नाही, माझ्याशिवाय झाला नाही आणि हा व्यवहार मी केला नाही, असं ज्यानं जाणलं तर तो कर्मबंधनातून सुटला, म्हणजे मुक्त झाला. त्याला कुठल्याही प्रकारचं कर्माचं बंधन राहत नाही. तो बंधनातून मुक्त झाला. तोडू बंधनाचा फासा, तो तुटला फासा. आता कुठल्याच प्रकारचं बंधन राहिलेलं नाही. आणि अशी आपली स्वतःच्या आत्मस्वरूपाची ओळख नरद्यात आलेल्या प्रत्येक जीवानं करून घ्यावी. हेच माऊली या ओळीमध्ये सांगतात की तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंब होना येर झारे चिरा पडे. पै अभ्यासाचा पाऊटी, ठाकीजे ज्ञान किरीटी, ज्ञाने येजे भेटी ध्यानाची. असं आपल्याला ज्ञानामुळे ध्यान लागलं पाहिजे. अभ्यास करायचा, अभ्यासानं ज्ञान होत असतं, ज्ञान झाल्यानंतर ध्यान लागत असतं. आणि मग ध्यान एकदा लागलं की सर्व आपलं जे काही इंद्रिय आहेत, काया वाच्या मन, हे सर्वस्वी त्या ध्यान करत असताना याचा विसर पडत असतो आणि एक ध्यानच आपलं ब्रह्मस्वरूपावरती राहत असतं. ध्यान करणारा ब्रह्मरूपाच होत असतो, कुठे काहीच शिल्लक राहत नाही. तो ध्याने ब्रह्म होत असतो. जग ब्रह्मरूप आहेच आहे, पण देव सुद्धा ब्रह्मरूप होत असतो. म्हणून शेवटी आपण आपल्या स्वरूपाची यथार्थ ओळख करून घेणं हे या मनुष्य देहातल्या जीवाचं खरं सार्थक आहे. म्हणून हा ज्ञानेश्वरी ग्रंथ हा वेदांत ग्रंथ आहे. आणि वेदांत म्हटलं की आपल्याला वाटतं की वेद वेद खूप शांत यांचं असतं व वेदांत चिंतन, असं चिंतन, ते चिंतन सर्व वेदांतच असतो. वेद वेद म्हणजे तरी काय आहे असं लोकांना वाटतं की वेद म्हणजे खूपच अवघड आहे. वेद काहीच अवघड नाही. वेद म्हणतोय कशाला, आपल्याला माऊलीने सांगितलेलं आहे. महाराज नेहमी सांगतो वेद म्हणजे काय, असं फार काही गोष्ट नाही. जे काही सत्पुरुषाच्या मुखातून निघालेले जे शब्द आहेत त्यालाच वेद असं म्हटलेले. वेद म्हणजे काय दुसरी काही गोष्ट नाही. सत्पुरुषाच्या मुखातून निघलेले जे शब्द आहेत तेच वेद आहेत. पहा ना, माऊलीच्या मुखातून निघलेले शब्द आहेत, मग जे जे शब्द निघले सर्व वेदच आहे. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, हाच जो वेदांत ग्रंथ आहे. म्हणून हा ग्रंथ प्रत्येक मनुष्य देहातल्या जीवानं चिंतनात घ्यावा. कारण हा आपल्या जड आणि चित्त ग्रंथीची गाठ सोडवणारा ग्रंथ आहे.
म्हणून जोपर्यंत चित्त आणि जड ग्रंथीची गाठ सुटत नाही तोपर्यंत आपण कर्मबंधनातून मुक्त होत नाहीत, आणि कर्मबंधनातून जोपर्यंत मुक्त होत नाहीत तोपर्यंत आपल्या पाठीमाग लागलेले जे काही हेरझाराचं ओझ आहे ते निवृत्त होत नाही. म्हणून तसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना हेरझारे चिरा पडे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून आपण इथेच सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठला श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवी येणे वागेत न तोषावी, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, तुरिदांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांची लतो ते लावो प्राणी जात, वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत गोमंडळी भेटू तया भूता, चला कल्पतरूंचे यारभ, चेतना चिंता मनीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछना मार्तंडचे तापहीन, जे सर्वदा सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि पुंडलिक वरदान ग्रंथ उपजीविये विशेषी दोघीये, दृष्टांत होवावेदी एक मने श्री विश्वेश्वरा, हा होई दान बसावो, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, रामकृष्ण हरी महाराज. अतिशय